आत्मज्ञान प्राप्तीनंतर महात्मा बुद्धांनी निर्णय घेतला की त्यांनी प्रथम परमसत्याच्या मार्गाला आपल्या दोन्ही आचार्य उद्दकरामपुत्र आणि आलारकाम यांना सांगेन. आत्मज्ञान प्राप्त करण्यापूर्वी बुद्धांनी ह्याच दोन्ही गुरूंकडून ज्ञानप्राप्ती केली होती. पण एके सीमेनंतर हे दोघेही गुरु सिद्धार्थाला मार्गदर्शन करू शकले नाहीत. त्यामुळे सिद्धार्थ ह्या दोन्ही गुरूंकडून आज्ञा घेऊन सत्याच्या शोधात एकटेच निघून गेले आणि आपल्या अपार कष्टाने त्यांनी जाणून पण घेतले आणि ते बुद्ध बनले. जेव्हा बुद्ध आपले गुरु उद्दकरामपुत्र आणि आलारकामच्या आश्रमाकडे पोहोचत होते तेव्हा त्यांना रस्त्यात एक व्यक्ती म्हणाला की ते दोघे गुरु ह्या जगात नाही आहे, दोघांची मृत्यू झाली आहे. त्यामुळे बुद्ध त्या 5 संन्यासींच्या शोधात निघाले जे त्यावेळी आत्मज्ञान प्राप्त करण्याअगोदर त्यांच्या सोबत होते. ते संन्यासी सिद्धार्थाला ह्यामुळे सोडून गेले होते कारण त्यांना वाटू लागले होते की सिद्धार्थ पथभ्रष्ट आहे. त्या 5 संन्यासींमध्ये एकाचे नाव कोंडनीय होते. ते भारताच्या गुरुकुलचे गुरु राहून गेले होते. तुम्ही हे समजले पाहिजे की हे संन्यासी सिद्धार्थाला पथभ्रष्ट का समजू लागले होते. जेव्हा सर्व प्रयत्नानंतर सिद्धार्थ आणि त्यांचे जोडीदार संन्यासीला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नव्हती तेव्हा ते सर्व संन्यासी आणि सिद्धार्थ सर्वात कठीण मार्ग अपनावतात. ते सर्व हळूहळू अन्नाची मात्रा कमी करतात. ते संन्यासी तरी जेवण करत होते परंतु सिद्धार्थ आपले जेवणाची मात्रा इतकी कमी करतात की अन्नाच्या 1 कणापर्यंत पोहोचतात. सिद्धार्थ प्रत्येक दिवस जेवणात अन्नाचे केवळ 1 कण घेऊ लागतात. त्यामुळे त्यांचे शरीर एका सापळ्यासमान राहते. सिद्धार्थ खूप रूपवान होते परंतु त्यांच्या इतक्या कठीण तपच्यामुळे ते खूपच क्रूप झाले होते. त्यांच्या शरीरावरील सर्व कातडे आकुंचित होऊन हाडामध्ये विलीन झाली होती. पण तरीही एवढ्या अडचणीनंतरही त्यांना ज्ञान प्राप्त होऊ शकले नाही. मग एके दिवशी सिद्धार्थ पाणी पिण्यासाठी निरंजना नदीच्या काठावर गेला आणि पाणी पित असताना तो तिथे पडला व बेशुद्ध झाला. हे पाहून एक महिला त्यांच्याकडे धावत आली आणि त्यांना पिण्यासाठी पाणी देते. सुजाता असे त्या महिलेचे नाव आहे, जी तिथे जवळच्या गावात राहते. पाणी पिऊन सिद्धार्थाला पुन्हा शुद्ध येते. सुजाता म्हणते की तू आला होता तेव्हा खूप उत्साही होतास, पण तू कशाचा शोध घेत आहेस ज्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे. सिद्धार्थ म्हणतो की मी मोक्षाच्या शोधात आहे. सुजाता म्हणते, हा कसला शोध आहे ज्यासाठी तू अन्नपाणी सोडले आहेस. जेव्हा फक्त शरीरच टिकणार नाही मग हा मोक्ष कोणाला मिळणार. त्या बाईचे बोलणे ऐकून सिद्धार्थाचे डोळे उघडतात. त्यांच्या मनात विचार येतो की जे जाणकार लोक समजवू शकत नाही ते एका साध्या बाईने त्याला समजावून सांगितले. माझे शरीर कोरडे करून मी स्वतःचेच नुकसान केले आहे. देहच नसेल तर सत्य कोणाला कळणार. आता मला सत्य कळेल तर या देहाने मला ते कळेल. त्यावेळी सिद्धार्थ अन्न प्राशन करतो. सिद्धार्थ सुजाताला बोलतो, तुमच्या म्हणण्यात बरेच तथ्य आहे. कठोर तपश्चर्याचा टप्पा असलेल्या बिंदूकडे मी गेलो पण मला काहीच मिळाले नाही. माझे गैरसमज दूर करणारे तुम्ही पहिले गुरु आहात. जेव्हा सिद्धार्थाचे साथी संन्यासीला याची माहिती होते की सिद्धार्थाने कठोर तपश्चर्या सोडली आहे तेव्हा संन्यासी त्यांना पथभ्रष्ट म्हणतात
आणि त्यांना सोडून जातात. पण सिद्धार्थ सत्याच्या शोधात पुढे सरकतो आणि काही काळानंतर त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. आता आपण त्या कथेकडे परत येऊया, जिथे बुद्ध त्या 5 संन्याशांचा शोध घेत आहेत, जे त्यांना पथभ्रष्ट मानून सोडून देतात. शोध घेत असताना बुद्धाला समजले की 5 संन्यासी सारनाथमध्ये आहेत. हे कळल्यानंतर बुद्ध सारनाथला निघून जातात. सारनाथ एक ठिकाण आहे. जेव्हा बुद्ध सारनाथला पोहोचतात आणि संन्यासींच्या आश्रमाकडे जातात, जसे बुद्ध त्या संन्यासींच्या दारात पोहोचतात, सर्व संन्यासी त्यांना येताना पाहतात आणि सिद्धार्थ पथभ्रष्ट आहे, कोणीही त्यांचा सन्मान करणार नाही, अशी योजना आखतात. जसजसे बुद्ध पुढे जातात तसतसे 5 संन्यासी बुद्धांकडे आकर्षित होऊ लागतात. ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाही. बुद्धांच्या व्यक्तित्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवरून उठून उभे राहिले. एकाने त्यांचे पात्र घेतले, एकाने त्यांचे चिवर सांभाळले, एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. त्या संन्यासाला समजते की सिद्धार्थ आता सिद्धार्थ नाही, ते बुद्ध झाले आहे. मग बुद्ध आपला पहिला उपदेश देतात. त्यांचा पहिला उपदेश असा आहे की सुख शोधणाऱ्या व्यक्तीने मध्यम मार्गाचा अवलंब करावा. मनुष्याने सुखाच्या किंवा दुःखाच्या टोकाला जाऊ नये. जगातील प्रत्येक जीव दुःखी आहे. हे सत्य आहे की जन्म हे दुःख आहे, जन्म अवस्था हे दुःख आहे, रोग देखील दुःख आहे, मृत्यू हे देखील दुःख आहे. बुद्ध म्हणतात की 4 प्रकारचे आर्य सत्य आहे. पहिले आर्य सत्य हे आहे की जगात दुःख आहे. जन्म वेदनादायक असतो. जेव्हा आई आपल्या मुलाला जन्म देते त्यावेळी तिला खूप वेदना सहन कराव्या लागतात, ज्या असह्य असतात. ते आईच्या पोटात असलेले मूल तो एक जीवन सोडून दुसऱ्या जीवनात पाऊल टाकतो. हे त्या मुलाचे दुःख आहे, जे त्याला कळत नाही आणि समजत पण नाही. आणि त्या जगाच्या मागे, म्हणजेच आईच्या गर्भात, ज्यामध्ये तो पूर्णपणे सुरक्षित होता, त्यातून तो सुटत असतो. म्हातारपण दुःखदायी असते. महात्मा बुद्ध म्हणतात की माणूस कितीही ज्ञानी आणि समजदार असला तरी त्याला वृद्धापकाळात दुःख भोगावेच लागते. शरीर जर्जर होते आणि स्मरणशक्ती निरुपयोगी होते. आणि जो आपल्या जीवनाचा आनंद घेत आहे त्याला एक दिवस या परिस्थितीतून जावे लागणार आहे. बुद्ध म्हणतात की आजारपण देखील वेदनादायक असते. माणसाला आयुष्यात रोगाच्या दुःखाचा सामना करावाच लागतो. हे असे दुःख आहे जे माणसाला शरीरातच सहन करावे लागते आणि म्हातारपणात रोग होतोच. शरीर अशक्त होते, अनेक रोगाच्या दुःखाला सहन करते. मृत्यू दुःखदायी असते. बुद्ध म्हणतात की जो कोणी या पृथ्वीवर जन्म घेईल त्याचा मृत्यू निश्चितच होईल. मरणाचे दुःख खूप वेदनादायक असते. तारुण्यात मृत्यूची भीती कमी असते आणि म्हातारपणात मृत्यूची भीती जास्त असते. हे असेच असते जेव्हा एक मूल आईच्या पोटातून बाहेर पडून या जगात येते. ह्या जगात त्याचे एक नवीन जीवनचक्र सुरू होते. परंतु आईच्या पोटात जे जीवनचक्र मिळत होते त्याची मृत्यू होऊन जाते. दुसरे आर्य सत्य आहे दुःखाचे कारण आहे. बुद्ध म्हणतात की जीवनातील प्रत्येक दुःखामागे काही ना काही कारण असते. रडणे, ओरडणे, वेदना, मनाची उदासीनता, निराशा हे सर्व
दुःख देतात, पण या सगळ्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते. आकांक्षा पूर्ण न होणे दुखावते. मरण हे दुःखदायक आहे, कारण माणसाला ते कळत नाही. त्यांच्यासाठी ही नवीन गोष्ट आहे आणि ते त्यांच्यासाठी तयारही नाही. माणसाने स्वतःला कोणाशी तरी जोडणे हे देखील दुःखाचे कारण बनते. 50 गोष्टीवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला 50 प्रकारचे दुःख असतात. सुखाची इच्छा, या जगात राहण्याची इच्छा इत्यादी शेवटी दुःखाला कारणीभूत ठरतात. तिसरे आर्य सत्य म्हणजे दुःखाचा अंत, दुःखाचे निवारण. बुद्ध सांगतात की जर दुःख असेल तर त्यावर नक्कीच उपाय पण असेल. जर दुःखाचे कारण समजले तर त्यावर उपायही सापडतो. पण कोणत्याही दुःखाची क्षमता आपण नेहमी समजून घेतली पाहिजे. जेव्हा दुःख आल्यावर आपण ते थांबून पाहिले पाहिजे. दुःख आहे तर त्याचे कारण काय आहे? जर आपण त्याचे कारण समजलो तर त्यावर उपायही शोधता येतील. जर आपण एखाद्यावर प्रेम करत असेल आणि त्या प्रेमामुळे दुःखी झालो तर त्या व्यक्तीमध्ये काहीतरी लोभ दडलेला असतो. जेव्हा आपण एखाद्याकडून एखादी इच्छा करतो आणि ती पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला दुःख वाटते. जोपर्यंत माणूस वासनापासून मुक्त होत नाही तोपर्यंत खरा आनंद मिळू शकत नाही. म्हणजेच त्याने आपले सर्व काम कामनारहित होऊन करावे. चौथे आर्य सत्य आहे दुःखमुक्तीसाठी अष्टांगिक मार्ग. महात्मा बुद्धांनी जीवन साधे व सरळ करण्यासाठी अष्टांगिक मार्ग सांगितला आहे. या मार्गाचा अवलंब करणाऱ्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या दुःखाचे अनुभव होत नाही. याचा अर्थ त्यांना दुःख होत नाही असे नाही. त्यांना दुःखाचा सामना करावा लागतो, पण या मार्गाचा अवलंब केल्याने ते त्याला सहज समजू शकतात आणि त्यातून मुक्तीही मिळवू शकतात. हे अष्टांगिक मार्ग पुढील प्रमाणे आहे. सम्यक दृष्टी. याचा अर्थ तुमची पाहण्याची क्षमता चांगली असली पाहिजे. याचा अर्थ असा की तुम्ही जे काही पाहता ते योग्य दृष्टिकोनातून पहा आणि त्यात तुमचे विचार मिसळू नका आणि कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. कोणत्याही गोष्टीकडे फक्त त्याच्या छोट्या स्वरूपाला पाहू नका, तर त्याकडे संपूर्णपणे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करा. सम्यक संकल्प. याचा अर्थ योग्य संकल्प घेणे. असा संकल्प घेणे ज्यामुळे समाजाचा तसेच मानवाचा विकास होईल आणि नैतिक व मानसिक विकासही शक्य होईल. कल्याणकारी असेल. तात्काळ आनंद मिळवण्यासाठी उड्या मारण्यापेक्षा दीर्घकालीन योजना करा आणि कोणाला न दुखवता तुमची योजना पूर्ण करण्याचा संकल्प करा. सम्यक वाचा. याचा अर्थ म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने बोलावे. कोणाच्याही समोर काहीही बोलण्यापूर्वी नीट विचार करावा. योग्य वेळी योग्य ते बोलावे व खोटे बोलू नये. सम्यक कर्म. याचा अर्थ म्हणजे वेळ, स्थळ, काळ यानुसार योग्य असे काम आपण करावे. जेणेकरून आपले काम कोणते असावे हे आपण आपल्या बुद्धीने ठरवू शकतो. त्यामुळे कोणालाही नुकसान किंवा दुःख होणार नाही, परंतु उलट देशाची आणि समाजाची प्रगती होऊ. सम्यक आजीविका. याचा अर्थ अशी आजीविका जी कोणत्याही लोभ आणि फसवणुकीशिवाय मिळवली जाते. बक्षिसातून मिळवलेल्या उपजीविकेला हक्काची उपजीविका म्हणतात. ही उपजीविका तुमच्या संकल्पाचा एक भाग आहे.
ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक निर्माण होते. सम्यक व्यायाम. माणूस आयुष्यात चुका करत राहतो. त्या चुकातून शिकले पाहिजे. ती चूक पुन्हा पुन्हा करणे चुकीचे आहे. जेव्हा आपण पहिल्यांदा चूक करतो तेव्हा त्यातून शिकून ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे. सम्यक स्मृती. आपले मन एक प्रकारचा लोभ आणि लालच यांनी भरलेला असतो. अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी त्यांच्या स्मरणात येतात. बुद्ध म्हणतात, तुमची स्मृती स्वच्छ करा. तुमचे विचार चांगले ठेवा, म्हणजे तुमची स्मरणशक्तीही तयार होते आणि त्यात अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी आणि कोणतीही घाण नसावी, जेणेकरून व्यक्तीला सर्व काही स्पष्टपणे दिसू शकेल, जेणेकरून त्यांच्या चुकीच्या विचारांचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. सम्यक समाधी. वरील सर्व मार्गाचा अवलंब केल्यावर 8वा मार्ग येतो, तो सम्यक समाधीचा. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जीवनात सर्व मार्गाचा अवलंब करते तेव्हा ती व्यक्ती या सम्यक समाधीकडे वाटचाल करते. ध्यानकर्त्याला जेव्हा ही ध्यानाची स्थिती प्राप्त होते तेव्हा हीच स्थिती असते. शेवटी ऐहिक माणसासाठी सुद्धा बुद्धांनी एक मार्ग तयार केला आहे, ज्यावर ध्यान करणारा माणूस पोहोचू शकतो त्याच ठिकाणी तो पण पोहोचू शकतो. या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून तुम्ही ज्ञान मिळवू शकता आणि समाधी मिळवू शकता. बुद्धांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही अंगीकारू शकत नसाल, परंतु जर तुम्ही तुमच्या जीवनात त्यातल्या थोड्याफार गोष्टीचा अवलंब केला तर तुम्ही तुमच्या जीवनात परिवर्तन करू शकता. तुम्ही काय शिकलात? कृपया कमेंटमध्ये 2 शब्द लिहा.